नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25साठी जिल्हा निहाय नवीन तारखा जाहीर केल्या जात आहेत. या अंतर्गत आपण सांगितल्या पद्धतीने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ज्यांच्या मैदानी चाचण्या 20 तारखेपासून सुरू होणार होत्या, ज्या ज्या जिल्ह्यांच्या घटकांच्या अपडेट आलेल्या होत्या 20 जानेवारीपासूनच्या, त्यांची मैदानी चाचणी 10/11 पासून सुरू होत आहे. तर अशा पद्धतीची परिपत्रकं प्रत्येक जिल्हानिहाय, प्रत्येक घटकनिहाय अधिकृतरित्या जाहीर केली जात आहेत. पाहू शकता आता एक जिल्हा नवीन आहे. या जिल्ह्याचे अपडेट आले आणि त्यानुसार तारीख आहे 11 तारखेपासून यामध्ये मैदानी चाचण्या सुरू होत आहेत. असे अपडेट आले ज्यांची 20 तारखेपासून सुरू होणार होती. अशाच पद्धतीने राहिलेले जे जिल्हे आहेत, घटक आहेत, ज्यांची 20 तारीख अगोदर फिक्स होती 20 जानेवारी, त्यानुसार यामध्ये नवीन तारखा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याबाबतची परिपत्रकं लवकरच जाहीर केली जातील. अधिकृत ऑफिशियल ज्या अपडेट आहेत, फिक्स फायनल तारखा या नवीन जाहीर केल्या जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये नांदेड जिल्ह्यासाठीची जे अपडेट आले ती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यांअंतर्गत सुद्धा अशाच अपडेट येत आहेत, त्यांची माहिती सुद्धा आपण घेणार आहोत. यासाठीच नवीन अशा ज्या अपडेट आहेत पोलीस भरतीबाबतच्या, या वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचत राहतील. तर पाहू शकता जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेडसाठीची यामध्ये हे परिपत्रक आज जाहीर करण्यात आलेलं आहे. तारीख सुद्धा पाहू शकता. नांदेड दिनांक 21 जानेवारी 2026. संदर्भ पोलीस अधीक्षक नांदेड कार्यालयाचं पत्रक दिनांक 30 डिसेंबर 2025. यामध्ये विषय स्पष्ट नमूद आहे, पोलीस भरती 2024-25साठी. वरील संदर्भीय विषयानुसार आपणास कळवण्यात येते की नांदेड जिल्हा पोलीस दलातील 199 पोलीस शिपायांचे रिक्त पदांसाठी भरती दिनांक 20 जानेवारी 2026 ऐवजी दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी 6 वाजल्यापासून सकाळी पोलीस मुख्यालय नांदेड येथे पोलीस भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आपले अधीनस्थ प्रतिनिधींना पाठवण्यात यावे हे विनंती. आता अशा पद्धतीने ही तारीख फक्त जाहीर झाले. लवकरच संपूर्ण जे वेळापत्रक आहे घटकनिहाय, जिल्हानिहाय हे जाहीर केले जाईल. नांदेड जिल्ह्यासाठी 11 तारखेपासून सुरू होत आहे. म्हणजे 11 तारखेपासून प्रत्येक दिवशी किती उमेदवार घेतले जातील दिनांकानुसार याची माहिती लवकरच हे जाहीर केली जाईल. अधिकृत जे परिपत्रक आहे त्यानुसार हॉल तिकीटसुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच, ज्या दिवशी परीक्षेच्या 7 दिवस अगोदर, मैदानी चाचणीच्या 7 दिवस अगोदर तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. तर अशा पद्धतीने पोलीस भरतीबाबतची 2025 बाबतसाठीची नांदेड जिल्ह्यासाठीची अपडेट आली. राहिलेले जिल्हे आहेत यामध्ये नवी मुंबईसाठी तारीख जाहीर झाली होती 20 जानेवारी. त्याच्यानंतरनं पुणेसाठी मला वाटतंय, त्याच्यानंतरनं लोहमार्गासाठीची झाली होती. चंद्रपूरसाठीची 20 जानेवारी फिक्स झाली होती. तर यांच्यासुद्धा 10-11 फेब्रुवारीलाच मैदानी चाचण्या घेतल्या जातील. मात्र त्यांचं जे वेळापत्रक आहे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये परिपत्रक जाहीर करून सांगितलं जाईल आणि त्याच्यानंतरनं पूर्ण भरती प्रक्रिया जी आहे याचं वेळापत्रक सविस्तर जाहीर केले जाईल. जास्त काही बदल त्यामध्ये नसणार आहे. ज्या पद्धतीने आत्ताचं वेळापत्रक होतं, 1000-1500 उमेदवार बोलवण्यात आले होते, त्याच पद्धतीने प्रत्येक दिवसाला तेवढे उमेदवार बोलवले जातील. फक्त तारखा थोड्याशा पुढे गेलेत. म्हणजे 20 तारखेवरून 11 तारीख एवढाच काय तो बदल जो आहे झालेला आहे. परीक्षेच्या आता पाहू शकता 11 तारखेला जर तुमची मैदानी असेल, तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट 3 ते 4 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, मिळू शकतं. बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा अशाच पद्धतीने त्यांचं हॉल तिकीट आणि मैदानी चाचणीच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. आता राहिला प्रश्न मुंबईसाठी. तर मुंबई जिल्ह्याअंतर्गत खूपच जास्त जागा असल्यामुळे यामध्ये मार्च एप्रिलमध्ये मैदानी चाचणी जी आहे येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये बहुतेक यामध्ये मुंबईसाठीची येईल. त्याबाबत सुद्धा अशाच महत्त्वाच्या अपडेट तयारीसाठीच्या या दिल्या जातील. तर अशाच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पोलीस भरतीबाबतच्या. मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.